पदोन्नती दिलेल्या शिक्षकांचे आदेश रद्द, TET पास असल्याशिवाय कोणतीही पदोन्नती देता येणार नाही। त्यामुळे या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं या ठिकाणी स्वागत होतंय का या निर्णयाला आव्हान होतंय, चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी हा आदेश आज प्राप्त झालेला आहे। या ठिकाणी जे उपशिक्षक होते 8 त्यांना ग्रेडेड मुख्याध्यापक या पदाची पदोन्नती दिलेली होती आणि या निर्णयाचा ज्यावेळेस हे झालेला आहे, आदेश काढायचा होता, त्यावेळेस विचारणा झाल्यावर गट शिक्षण अधिकारी जे पंचायत समिती रावेर, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा आणि जामनेर तर यांच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, जो निकाल आहे 1/9/2025 रोजीचा, या निर्णयानुसार किंवा सिव्हिल अपीलनुसार आपल्याला ग्रेडेड मुख्याध्यापक या पदाची पदोन्नती देता येणार नाही आणि ते आदेश हे रद्द केलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर जर TET तुम्ही पास असाल तरच तुम्हाला याचे ग्रेडेड मुख्याध्यापक पदी तुम्ही निवड होऊ शकता, मात्र TET पास नसताना तुम्हाला ही पदोन्नती देता येणार नाही आणि याच पद्धतीचे आदेश हे आपल्याला शिक्षण अधिकाऱ्यांनी या आदेश रद्द करण्याच्या पत्रामधून दिलेले आहेत। त्यामुळं लक्षात घ्या की शासनाकडून असून कुठलाही असा निर्देश प्राप्त नाही किंवा सदर प्रकरणी काही तांत्रिक अडचणी सुद्धा उद्भवू नयेत म्हणून 8 उपशिक्षकांना ग्रेडेड मुख्याध्यापक पदी दिलेली जी पदोन्नती होती ते आता सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भ 2 निकालानुसार ही जी पदोन्नती होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे TET पास असणं आवश्यक आहे। दुसरा पेपर असो, पहिला पेपर असो, तुम्हाला पात्र होणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या। आणि TETच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण आता बऱ्याच गोष्टी पाहणार आहोत। TETचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा आपल्याला आता बघायचे आहेत, ते सुद्धा मी अपलोड करणार आहे। त्याच्यानंतर TETसाठी मग त्या संदर्भानुसार आपल्याला काय काय करावं लागेल हे सुद्धा मी सांगणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।